माइंडस्पेसला पोचल्यावर फोन करा. मॅडमला फोन केला, फोन रिसीव नाही करत, ट्रिप कॅन्सल केली. 10 मिनटं मी तिकडेच थांबलो होतो, त्यामुळे माझा थोडासा वेळच गेला. पण आता तिकडची ट्रिप पडली तर मला इकडून परत तिकडे जायला लागेल. त्यामुळे ह्या पण अडचणी आम्हाला सामोरे जावं लागते. या अडचणींना म्हणजे तेच माझं सांगायचं म्हणणं हेच आहे, तुम्हाला जायचं नसेल तर बुक नका करू, एवढंच. तर मंडळी, जय शिवराय सर्वांचे. पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन दिवसामध्ये. तर आज आपण सकाळीच वाजलेत 7, परफेक्ट 7 वाजलेत. 7:30 निघाला तो बाईकला स्टेशनला सोडले आणि आपण चाललो आता. आपण आलं CNG वगैरे भरला. आता आपण थांबलो पिंपळेश्वर मंदिर जिथे आहे. म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करूया, तुमच्याशी बोलूया. आणि आज आपल्याला दिवस आहे. उद्या आपला सॅटर्डे संडे सुट्टी आहे. आपला शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी, त्यामुळे थोडंसं फिरून घ्यायचा प्लॅन चालू आहे, गावी जायचं किंवा कुठे जायचं. तर बघूया कसं काय, अजून काय फिक्स नाही आहे. आणि नक्कीच मंडळी, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे अशीच सपोर्ट करत राहा. आणि उद्या पण आपली मंडळी, उद्या पहिली गोष्ट तर आपल्या गाडीची सर्व्हिसिंग असणार आहे. बजाज शोरूमकडून जेव्हा तुम्ही गाडी नवीन घेता तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून 3 सर्व्हिसिंग फ्री भेटतात. तर उद्या फर्स्ट सर्व्हिसिंग असणार. 1000 किंवा 1500 किलोमीटर केल्यानंतर, रनिंग झाल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग असते. तर उद्या पहिली सर्व्हिंग असणार. तर मी पूर्ण सर्व्हिसिंगची तुम्हाला डिटेल्स देणार आहे. आणि खूप जण व्हिडिओज करतात, लायसन्स काढायचं आहे, बॅच काढायचं आहे. तर तुम्ही बिंदास मला DM करा, मी तुम्हाला थोड्या वेळ किंवा संध्याकाळी रिप्लाय नक्की करेन. कारण ऑफिसमध्ये आपल्याला फोन अलाउड नसतो 8:30 9:30 तास, त्यामुळे फोन असं माझा बंद असतो हा वाला जो कॉन्टॅक्ट नंबर. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही नक्की कॉल करा म्हणजे 6:30 नंतर कधी पण. आणि दुसरी गोष्ट, आता आपण ओला उबेर चालू केले. बघूया आजची कुठली ट्रिप पडते आपल्याला. काल आपले भाऊ पॅसेंजर होते, ते आपलेच रेग्युलर पॅसेंजर झाले होते. ते म्हणजे हप्त्यातून 1-2 वेळा जातातच, त्यामुळे ते आपल्याला कॉल करतात. तर चला जाऊया, बघूया कुठली ट्रिप पडते. असेच माझे व्हिडिओ बघत राहा मंडळी, असेच सपोर्ट करत राहा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, आताच आपण पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला आणि इथून थोडं ऑफिसमध्ये लांब आहे. तर बघूया, रेल्वे स्टेशनला गाडी लागणार आहे. 8 वाजले आणि फ्रायडे पण आहे आज. लवकर काम पण थोडंसं जास्त आहे, त्यामुळे पटापट मी जे भाडे भेटले ते घेऊन आलो. तर लोकेशन पॅसेंजरचं बघू शकतो तुम्ही. तर चला जाऊया, आता कॉर्पोरेट लाईफ सुरू झाली आपली ऑफिस. तर मंडळी, जय शिवराय. आत्ताच आपण पोचलो आहे ऐरोली स्टेशनच्या पार्किंगमध्ये. गाडी वगैरे मस्तपैकी पार्क केली आणि आता आपण चाललो आहे ऑफिसला. त्यांना आपण तुर्बेचं एक भाडे घेऊन आलो मंडळी. 260 रुपये झाले. आणि आज फ्रायडे पण आहे, आज थोडं काम जास्त आहे, त्यामुळे मी लगेच जे भाडं भेटलं ते घेऊन आलो. जवळजवळ 7 किलोमीटर होतं तुर्बेवरून इथे यायला. 7-8 किलोमीटर, 15 मिनटं लागली. पण ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी लवकर थोडं भाडं चालतं कधी कधी. त्यामुळे आता जायचं आपण ऑफिसला. गाडी वगैरे पार्क केली. तर चला निघूया ऑफिसला. आजची पूर्ण जर्नी बघायला विसरू नका, पूर्ण स्ट्रगल बघायला विसरू नका म्हणजे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करायला म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय. संध्याकाळचे वाजलेत 6:40 झालेत. काम वगैरे संपलं, निघालो घरी जायला आता. आणि आपल्याला डोंबिवली वेस्टची ट्रिप पडली, बघू शकता तुम्ही. आत्ता जस्ट त्यांचा फोन येऊन गेला. माइंडस्पेसवरूनच आहे हे बघा, हे माइंडस्पेसवरून आहे. सकाळी आपण 250 रुपयेच मारले. तर मोस्टली 380-70 रुपयाची ट्रिप आहे, डोंबिवली वेस्टची आहे. तर आपण मानकोली ब्रिजने जाणार आहोत मंडळी. तर चला निघूया, घरी जाऊन तुमच्याशी बोलतो व्यवस्थित. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि बघूया आता ट्रिप प्रवास कसा होतो आपला. तर मंडळी, आता मी पोचलो माइंडस्पेसला. ट्रिप पडली होती आपल्याला. माइंडस्पेसला पोचलो, 5-7 मिनटं लागली ट्रॅफिकमुळे. पॅसेंजरशी कॉलवर बोलणं पण झालं की पॅसेंजर बोलणे, भाऊ आपण
माइंड फिस्टला पोचल्यावर फोन करा. मॅडमला फोन केला, फोन रिसीव्ह नाही करत, ट्रिप कॅन्सल केली. 10 मिनटं मी तिकडेच थांबलो असतो, त्यामुळे मला थोडासा वेळच गेला. पण आता तिकडची ट्रिप पडली तर मला इकडून परत तिकडे जायला लागेल. त्यामुळे ह्या पण अडचणी आम्हाला सामोरे जायला लागते. या अडचणींना म्हणजे तेच माझं सांगायचं म्हणणं हेच आहे, तुम्हाला जायचं नसेल तर बुक नका करू, एवढंच बस. ते समोर आणि संपर्क पण कॉन्टॅक्ट करून पण जर बोलणं पण होत असेल तरी पण तुम्ही कॅन्सल करता म्हणजे कमायला लागेल. आपण ह्याच ट्रिपमधून, ह्याच कॅन्सल झालेल्या ट्रिपमधून भरपूर काही शिकत असतो, त्यामुळे एवढा आपण विचार नाही करत. तर बघूया कुठली ट्रिप पडते. आता ट्रिप तर काय भेटेल, ट्रिपचा काय विषय नाही आहे, चालूच आहे. आता मी आहे माइंड स्पेसला जाईल. तर मंडळी आत्ताच मी पोचलो आहे घरी, 9 वाजलेत परफेक्ट. आणि इथं मला आज भाडं नाही भेटलं, मी शेअरिंग घेऊन आलो. 220 रुपये झाले, कारण की एक डोंबरीची ट्रिप कॅन्सल झाली. नंतर पुढे रबाळेला पण आलो मी, तिकडे पण 2-3 ट्रिप पडले. ती पण आज बहुतेक मला वाटतं टोटल मला 4 ट्रिप कॅन्सल झाले, त्यामध्ये 3 डोंबिवलीची होत्या आणि 1 कल्याणची होती. तर नंतर मी मग महापेपासून शेअरिंगच घेऊन आलो. शेअरिंग बसल्यावर परत एक ट्रिप पडली, पण एकदा पॅसेंजरला बसवलं की आपण उतरवत नाही पॅसेंजरला, त्यामुळे शेअरिंगच घेऊन आलो मी. टोटल आज मला वाटतं 260, 220, 480 रुपये भाडे झाले. आणि हे जी भाडी कॅन्सल होतात ते आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकवतच असतात मंडळी, त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आजचा दिवसाची कधीतरी कमाई कमी झाली असेल तर उद्याच दिवस आपल्याला आहे, त्यामुळे टेन्शनच नाही. तर तेच मला सांगायचं पॅसेंजरला की जर तुम्हाला कुठे जायचं नसेल तर तुम्ही बुकिंग नका करू. बुकिंग केल्यानंतर कॅन्सलही करू नका. इथं कॅन्सल करायच्या अगोदर कन्फर्मेशन कॉल करा ड्रायव्हरला की भाऊ येत आहे की नाही. तर असा होता आजचा दिवस मंडळी. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायला म्हणजे तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.